ते अरे या ठिकाणी बघा हा आहे ना आजच्या दिवसाचा आमचा आहे ना नर्मदा परिक्रमाची सुरुवात आहे. आजच्या दिवशी नीलकंठ धाम या ठिकाणावरून नीलकंठ धाम हे गणपतीजी महाराज यांच्या आश्रमावरती होतो नर्मदे हर. आणि इथून आम्ही या ठिकाणावरून सुरुवात करतोय. नर्मदे हर नर्मदे हर महाराज नर्मदे नर्मदे हर. या ठिकाणी बघा आम्ही आहे ना नीलकंठ धाम आश्रमावरून आहे ना पुढे आहे ना एक रामकुटी आश्रम आहे, कपिलधारा, दूधधारा आणि आम्हाला आहे ना आता अमरकंटक 15 किलोमीटर अंतर आहे. तर आम्ही ह्या जंगल मार्गे चाललेलो आहे आणि नीलकंठ आश्रम या ठिकाणावरून जंगल मार्ग लागणार आहे. आणि बरेच दिवस झाले या जंगलामधून आहे आम्ही. ते काल 2 दिवस झाले जंगलात आहे. तर बघू आम्हाला अजून 2 दिवस लागणार आहे या ठिकाणी या जंगलातून चालण्यासाठी. आता आम्ही ह्या जंगलात आहे. तर आम्ही आता नर्मदा मैया किनारा आहे. आता मैया असेच फिरून आम्हाला पुढे भेटेन. पुढे फिरून आलेली आहे. नर्मदे हर नर्मदे हर. या ठिकाणी बघा या घनदाट जंगलातून आम्ही चाललेलो आहे. आणि एक घनदाट जंगल आहे, संपूर्ण असं घनदाट जंगल आहे. आपण जर पाहिलं नाही बघा असं एक घनदाट जंगल आहे, की असं झाडी आहे. त्या झाडीमधून आम्ही आहे ना पुढं कपिलधारा, दूधधारा आणि आजचा जो आमचा आहे ना जो प्रवास राहणार आहे, जो नर्मदा मैया किनाऱ्याचे आत्तापर्यंत भरपूर दिवस झाले आम्ही नर्मदा मैया किनारे आलेलो आहे. नीलकंठ धाम या आश्रमामध्ये आम्ही थांबलेलो. नीलकंठेश्वर महादेव इथं होते, मैया किनारे होते. किनारे त्या ठिकाणावरून आम्ही रामकुटीला गेला. आता आम्हाला रामकुटीच्या पुढे निघलो. त्यानंतर आम्हाला या कपिलधारा, दूधधारा आणि याच ठिकाणी जर पाहिलं तर आम्हाला आहे ना आम्ही ज्यावेळेस हे निघतो ना त्यावेळेस आहे ना आता या एक महाशिवरात्र आहे. महाशिवरात्रीला आहे ना एक अमरकंटक हे चांगलं स्थान असल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही अमरकंटकचा जिथं नर्मदाचा उगम आहे त्या ठिकाणी आम्ही थांबणार आहे. आणि तिथून आम्ही जल चढून पुढे 15 तारखेला निघणार आहे. 2 दिवस आम्हाला आहे तिथे. आणि असं एक जंगल आहे. या जंगलात बघा ना घनदाट जंगलातून नर्मदा मैयाची उगम पावते. आणि इथे असे वनस्पती आहे का ती आपण कधी पाहिले सुद्धा नाही. असे वनस्पती ह्या जंगलामध्ये, घनदाट जंगल आहे. ह्या जंगलात भरपूर अशी वनस्पती आहे ह्या जंगलामध्ये. घनदाट जंगलातून असं चाललेलं आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. या ठिकाणी बघा नर्मदा मैयाचे असे दर्शन घ्या. आजच्या दिवसाचं आपण आहे ना तुम्हाला नर्मदाजीचं आजचं दर्शन देतो. आणि हे आहे ना घनदाट अशा जंगलातून तुम्हाला दर्शन देत आहे मी. आणि नर्मदा मैयाजीचं हे घनदाट जंगल आहे आणि थोडे सुंदर अशी मैयाजी आहे. आणि काही ठिकाणी आता हा जो मार्ग आहे ना आपण ज्यावेळेस नीलकंठ धामवरून निघल्याच्यानंतर 2-3 मार्ग ह्या जंगलातच मार्ग दाखवतो तुम्हाला. या जंगलातूनच एक मार्ग दाखवतो. ह्या जंगलात इथून रोडला जर जायचं असेल तेव्हा का इथून हा मार्ग आहे. आणि आम्ही चाललो तो किनारा मार्ग. कारण आत्तापर्यंत आम्ही बरेच महिने झालेत किनाराच मार्ग आहे. किनाऱ्याला आम्हाला काही अडचण आलेली नाही आहे. या ठिकाणी पाहिलं तर असा मार्ग आहे. बाबाजी चाललेत पुढे ते हो. आणि या ठिकाणी रेंज नाही आहे मैया तरी पण गडबड चालू आहे याची. अरे फोन माझ्या रेंजच नाही आहे. तसंच बघते ती नर्मदे अरे बघा मैयाजी नर्मदे यार नर्मदे यार. यार या ठिकाणी बघा मैयाचं किती छोटं रूप आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर असंच रूप आहे ना मैयाचं आहे ना आपल्याला बघायला भेटत जाणार आहे. इथून पुढे नर्मदा किनारा ज्यावेळेस आपण किनाऱ्याने येतो ना त्यावेळेस असं बघायला भेटत जाणार आहे. हे बघा हे बघा हे असा आता बरेच आता परिक्रमा असे आपल्या 2 जण आहेत. पाठीमागून 2-3 येतात. आजच्या ज्या आश्रमामध्ये परिक्रमा असे भरपूर आम्हाला बघायला भेटले. जे रोडने येतात ना ते नीलकंठ धाम आश्रमावरती आले होते. एक विश्राम व्यवस्थेसाठी आहे तिथे विश्राम व्यवस्था आहे. काही परिक्रमा असे जे किनाऱ्यामार्गे चालतात ना ते आम्ही असं किनाऱ्याने चाललेले. या ठिकाणी जर पाहिलं तर बघा हे असं आहे. या ठिकाणी आम्ही चाललेलो आहे. किनारा आहे हा
संपूर्ण. आणि मैयाजी इथे किती छोट्या रूपात आहे. इथे जर पाहिलं तर 1 फूट अंतरावरती 1-1.5 फूट आहे बघा इथे. ह्याच्यातून 1-1.5 फूट हे जर पहा असे नर्मदे हर नर्मदे हर दे हर. या ठिकाणी बघा आता आहे ना इथे आपल्याला आहे ना हे जर बघा ह्या ठिकाणी आहे ना मैयाजीने राऊंड मारलेलं आहे. बघूया आपण कसा राऊंड मारलेला आहे या ठिकाणी. तर इथे जाण्याचा जो मार्ग आहे ना आपल्याला हे बघा इथून मैयाजी इथून फिरून गेलेली अशी राऊंड मारून आलेली आहे. तर ही मैयाजी आहे. या ठिकाणावरून आपण चालू हे बघा हे मैयाजी. आणि जो आपण झाला अमरकंटक हे जे जंगल आहे ना हे मेहकल पर्वत आहे म्हणजे अमरकंटकचं जंगल आहे हे सर्व. हे मोठं ही नर्मदा मैयाजी आहे. नर्मदा मैयाजी अशी राऊंड मारून आलेली. आणि आम्ही बघा ना ह्या मैयाजीच्या किनाऱ्याने चाललेलो आहे आम्ही सर्व. ह्या ठिकाणी हे बाबाजी आहेत. हे नर्मदे हर बाबाजी नर्मदे हर. बघा नर्मदा मैया के किनारे बाबाजी आले आ रहे हैं. हम लोग सब है ना साथ में. सायापुर वाले बाबाजी नर्मदे हर बाबाजी किनारे चल रहे हैं. बाबाजी किधर के हैं आप? सायापुर जिले से है. सायापुर हो. कितना दिन हुआ आप चल रहे? अरे हमको 2 साल हो गए हैं मैया का किनारे. अरे बाप रे 2 साल. आनंद है माँ की कृपा है. अरे वाह हो. नर्मदे हर कितना बार कितना 3 साल का परिक्रमा है बराबर बराबर 3 साल 3 महीना 13 दिन 3 महीना 13 दिन की परिक्रमा. अभी 2 साल हो गए. हो 2 चतुर्मास. ये देखिए अपने को है ना ये बाबाजी जंगल में है. पूरा जंगल है ये जंगल है. और ये नर्मदा जी के दर्शन लेते लेते बाबाजी 2 साल हुआ है बाबाजी. अभी तक इधर आए अभी 1 साल बाकी है बाबाजी का. पैर दिखाओ बिना जूते से चल रहे. हाँ बिना जूता. ओ नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे. आणि बाबाजी 2 साल हुआ है चल रहे. ये जंगल में है बाबाजी का. अभी बाबाजी अपन 2 साल हुआ. हो. अपना आश्रम है किधर? अपना आश्रम जिला शाजापुर में है. मोहनपुर श्री बालाजी सरकार. हो हे बा याचा आश्रम आहे श्री बालाजी सरकार. आता हे 3 वर्ष के पास उज्जैनच्या तिथे आहे ना त्यांचा आश्रम आहे. ये लोग आश्रम है. आणि आपण देख सकते हैं मेरे वीडियो के माध्यम से बाबा जी इधर जंगल में पूरा ये जंगल है अमरकंटक का जंगल है. हमारे पास उगम है ना तो उगम के लिए हम लोग को है ना खाली 10 से 15 किलोमीटर बाकी है. कपिल धारा दूध धारा. तो हम लोग अभी जाएंगे. बाबा जी हमारे साथ है. दूध धारा कपिल धारा. ये देखो ये ठीक ये ठिकाण हे बघ हे जंगल आहे. हे जंगलामधून आपण चाललेलो आहे. हे बघ नर्मदे हर. आणि मैयाजी आहे. आणि किनाऱ्याने चाललेलो आहे आपण. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर नर्मदाच्या किनाऱ्याने जे जंगल आणि जंगलात आहे संपूर्ण जंगल आहे. घनदाट जंगल आहे. घनदाट जंगलातून आहे आम्ही. आणि अशा छोट्या कुटी लावलेली ह्या शेतकरी लोक आहेत इथे. ते बिचारे कारण ॲक्च्युली काय झालं त्यांच्या हे पाण्यावरती ते थोडंसं भाजीपाला घेत असतात बाकी काय नाही. छोटा घरी लागतात. हे असं बघा हे असं छोटं ह्या जंगलामध्ये आदिवासी लोक राहतात. या ठिकाणी जर पाहिलं तर या जंगलात आदिवासी लोक राहतात. आणि आपण असं किनारा पकडून किनारा नर्मदाची आणि किनाऱ्याने आपण चालत असतो. या ठिकाणी असा मार्ग आहे आपल्याला जाण्याचा हा. आणि हे छोटे झरणे नर्मदा मैयाजीला घेऊन गेले. नर्मदे यार चलो नर्मदे हे पा बाबाजींचा. आपने तो देखा बाबाजी का कितना साल का परिक्रमा. 3 साल 3 महीना 13 दिन की बाबाजी की परिक्रमा है. नर्मदे बाबाजी की परिक्रमा 3 साल 13 दिन
नर्मदे असे मग हम लोग को ऐसा संत आम्हाला असे संत भेटलेत ना, ते ना 3 साल भरपूर ह्या रोडने ना आतापर्यंत आम्हाला आमच्या संघ आहे ना 10-12 म्हणजे जे संत चालतात ना ते सगळे ना 3 वर्षाच्या परिक्रमेचे आमच्या संघ आणि आमचं नशीब आहे ते आमच्या संघ आहेत. आणि आम्ही रोडने न जाता किनारा मार्गे चाललेलो. असा आमचा नर्मदाच्या जंगलात हा किनारा मार्ग आहे. जंगलातून चाललो आहे. हा जंगलातला किनारा मार्ग आपण बघू शकता. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. अरे बघा हे घनदाट जंगलामध्ये आम्ही त्या जंगलातून चाललेलो आहे. जो अमरकंटक कडे चाललो आहे आणि असा घनदाट जंगल आहे. आणि या जंगलामध्ये थोडे चिथे जागा भेटून मोठी तिथे शेतकरी थोडेसे हे जे आदिवासी आहेत ना ते शेतकरी शेती करत असतात. आणि अशी हे जंगलातून छोटी पगदंडी ही पकडायला लागते. हे पकडून भरपूर अशा जंगलातून आलो आहे आम्ही या ठिकाणी. आणि मोठं जंगल आहे. आणि हे सगळ्यात मोठं जंगल तसं जर पाहिलं ना आज आम्हाला आहे ना 15 ते 16 किलोमीटर आहे. तर असं ह्या जंगलातून जायचं आहे. तर ह्या जंगलात नर्मदाजी त्या साईडने गेलेली आहे. तिकडनं आता आम्ही ह्या जंगलात आलेलो आहे. तर ह्या जंगलात नर्मदाजी आम्हाला भेटणार बरोबर. आता हे संपूर्ण घनदाट असं जंगल आहे. हे जे आहे हे अमरकंटक तिथे जंगल आहे. आणि या ठिकाणी ह्या जंगलामध्ये ना आपल्याला सर्व काही आहे ना औषधी वनस्पती भेटत जाणार आहे. ह्या औषधी वनस्पती म्हणजे भरपूर अशा मोठमोठ्या औषधी वनस्पती आहे. अमरकंटक म्हणतो ना आपण जे जंगल आहे सगळ्यात मोठे MP अनूपपूर जिल्हा, दिंडोरी जिल्हा, हे MP मध्य प्रदेश उत्तर तट या ठिकाणी आम्ही उत्तर तट. आणि आत्तापर्यंत आम्ही किनारा हा कधीच सोडलेला नाही आहे. किनाऱ्यामार्गेच चाललेलो आहे. आणि किनारा न सोडल्यामुळं आम्हाला असे काही संत भेटलेत. त्याच्याने नर्मदा मैयाजीचे अशा ठिकाणचे दर्शन भेटले ते तुम्हीसुद्धा कधी पाहिले नाही. आम्ही त्या ठिकाणी पाहिले असे चांगले हे भेटलेत, संत भेटलेत आणि नर्मदाजीचं दर्शन झाले. आणि या ठिकाणी आणि आम्ही अशा ठिकाणी चाललो आहे का जिथे कधीच कोण गेलं नसेल त्या ठिकाणावरून आम्ही चाललेलो आहे. नर्मदाची परिक्रमा अशा मार्गे असते का ज्या ठिकाणी कोण जात नाही त्या ठिकाणी आमची परिक्रमा असते. आणि असं हे घनदाट जे अशा जंगलामधून आम्ही चाललो आहे. हे जर पाहिलं तर वा हे असं घनदाट जंगल आहे. या जंगलातून चाललेलो आहे. आणि तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर ह्या जंगलात मोठमोठी झाडे भरपूर आहेत. फक्त साग नाही आहे. आता ही दुसरी झाडे आहेत या जंगलामध्ये. आणि असं जंगलातून चाललो आहे जिथे पाणी आता नर्मदाचे जे जंगल आहे याच्या जंगलामध्ये पाणी आम्हाला भेटणार. कुठेही पाणी नर्मदाची ज्या ह्याच्यात पाणी आहे या जंगलात काही प्रॉब्लेम नाही. जिथे नर्मदाचा उगम आहे तिथं पाण्याचं टेन्शन नाही आहे. कारण कधीच या जंगलात पाणी आटत नाही आहे. भरपूर असं जंगल मोठं जंगल आहे वा. आणि घनदाट असं चीर असं जंगल आहे. आणि ह्या जंगलात आम्ही घनदाट अशा कीर जंगलातून चाललेलो आहे. आत्ता या जंगलात आम्ही 3 जण आहेत. बाबाजी, मी आणि मैया आहे या ठिकाणी वा. असं जंगल आहे. या जंगलात चाललो आहे. तर दूधधारा येणार, कपिलधारा येणार, त्याच्यानंतर एक रामकुटी येणार. त्यानंतर तुम्हाला सांगतो अजून जिथं भरपूर मोठं जंगल आहे मग तसं जर पाहिलं तर. आणि त्याला रामकुटी झाल्याच्यानंतर आपल्याला जिथे एक मंदिर चालू आहे दमगडला एक भोलेनाथाचं मंदिराचं आहे ना तिथे जीर्णोद्धार आहे. तिथं आम्ही एक दिवस थांबणार आहे त्या ठिकाणी. बघा असा मार्ग आहे, असं जंगल आहे. असं आपण पाहू शकता या ठिकाणी ज्या अमरकंटकच्या जंगलात आहे आम्ही. बघा असं जंगल आहे, संपूर्ण असं जंगल आहे. नर्मदे हर. अरे या ठिकाणी बघा आपण आहे ना आत्ता आहे ना थोडंसं एक विश्राम घेतला ह्या जंगलामध्येच. थोडं थांबलो. ज्या जंगलामधून आहे ना थोडं थांबल्याच्या नंतर पुढं निघालो. आणि असं ह्या जंगलातून आहे ना हे जंगल मार्ग आहे. आणि या जंगलातून पुढे निघताना आम्हाला रामकुटी दमगड म्हणजे तिथे यज्ञ चालू आहे.
मोठमोठे असे आहे ना इथं जंगल आहे. हे जंगलातून आमचा हा परिक्रमा असा मार्ग आहे. आणि ह्या जंगलामध्येच आहे ना एवढ्या अशा सगळ्यात जास्त जे आहे ना आपण म्हणतो ना जडीबुटी म्हणजे आहे ना ज्या औषधी वनस्पती त्या ह्या सगळ्यात जास्त ह्या जंगलात आहे. कोणतंही झाड. आणि हे जे तुम्ही आहे ना तुम्हाला सांगतो हे जे आहे ना आता हे जे झाड आहे ना हे बघा हे हे जे झाड आहे ना हे सागू आहे. सागवांचाच एक प्रकार आहे सागू आहे. आणि ह्या सागूचं तुम्हाला एक महत्त्व सांगतो ह्या झाडाचं म्हणजे ज्या अमरकंटकच्या ह्या जंगलामध्ये आहे ना ज्या सागवान नसून सागू आहे. तर ह्याचं एक तुम्हाला आहे ना सागूचं एक महत्त्व सांगायचं म्हणजे आहे ना हे सागू आहे ना आपल्याला आहे ना कमसे कम 500 वर्ष 1000 वर्ष. आणि पाण्यामध्ये जर असलं ना जुनं झाड पाहिजे. पाण्यामध्ये जर राहिलं ना तर पाण्यामध्येच हजारो साल राहतं सडत नाही. आणि असं जर खाली पडलं तर हजारो साल खाली पडून त्याला तरी काहीच लागत नाही कीड. हे सागवानापेक्षा सगळ्यात जास्त टणक आणि कडक झाडं असेल तर हे सागो. आणि ह्या जंगलात येते. ह्या अमरकंटकचं जे जंगल आहे ना ह्या जंगलात आहे. हे अमरकंटकचं जंगल आहे सर्व. हे जर भाग पाहिला ना हे सर्व तुम्हाला दिसेल अमरकंटकचं जंगल. आणि ह्या जंगलातून आम्ही हे बघा ह्याचे परिक्रमावाशी आहेत दोन परिक्रमावाशी आहे. परत दुसरे आम्हाला जे भेटलेत ना एक हरिद्वारचे ना जळगावचे त्यांनीसुद्धा 3 वर्षाच्या 3मध्ये 13 दिनची आत्ता आम्हाला भेटले. त्यानंतर हे जे मैया. आणि आम्ही तर अशा मार्गे चाललो आहे का तिथे आता आम्हाला फक्त जे जायचं आहे ते थोडासा ह्या जे सर्व चालल्या ते ह्या इशाऱ्याने जायचं ह्या जंगलामध्ये. असं जंगल आहे बघा. हे जे अमरकंटकचं जंगल आपण म्हणतो ना अमरकंटकचं जंगल हे जंगल आहे. हे साग नसून सागू आहे बघा. हे सागूची झाडं आहे सगळे. हे हजारो साल. आणि सगळ्यात महाग आणि सागापेक्षा जास्त किंमत असते ह्या झाडाला. आणि इथे या ठिकाणी ना आपल्याला आहे ना या जंगलामध्ये आहे ना नर्मदा मैयाचा उगम आहे. आणि ह्या जंगलामध्ये आहे ना आपण म्हणतो ना औषधी वनस्पती हजारो. त्यामुळं नर्मदा मैयाचं जल आहे ना जल हे एवढं आयुर्वेदिक जल आहे ना तुम्ही कोणत्याही याच्यामध्ये आजार असो नर्मदा मैयाचं पाणी पिले आपण म्हणतो बरोबर. याचं कारणच म्हणजे ह्या ठिकाणचं जे पाणी आहे ना एवढं शुद्ध आहे ना तर तुमच्या कितीही कोणताही आजार असो हा 100% बरा होणार या ठिकाणी. कारण हे असा एक जंगलामध्ये एवढ्या अशा भारी अशा वस्तू ज्या आपल्याला ज्या बघायला भेटतात ना त्या सर्व वस्तू आहेत या ठिकाणी जर पाहिलं तर हे जे आलेत आपल्या पाठीमागून नर्मदे तर आपल्या पाठीमागून जे चाललेत ना तेव्हा हे जळगावचे हे सगळे. आणि अशा ह्या जंगलातून आम्ही चाललेलो आहे. हे जळगावचे आहेत पाठीमागून आले ते बाबाजी आले येतात ते त्या ठिकाणावरून. हे असं जंगल नर्मदे यार नर्मदे यार. बाबा जी आप कहाँ से? हरिद्वार से बाबा जी. ये बाबा जी कितना साल की परिक्रमा है? 3 साल 3 महीना 13 दिन. 3 साल 3 महीना 13 दिन. आणि ये आपली 3 साल की परिक्रमा. हाँ ये पण जळगावचे. ये ठिकाणी ये देखिए ये महाराष्ट्र के आणि हरिद्वार के बोले ये ना हरिद्वार के और महाराष्ट्र उत्तराखंड के. ये जो है ना ये हम लोग है ना ये अमरकंटक के जंगल में ये बहुत अच्छी इनकी परिक्रमा चालू है. चलो तो ऐसा है. तो ये जंगल में ना ये जंगल है पूरा ऐसा जंगल में हम लोग को जंगल में मेरे को मिले है. आणि जंगल में हम लोग 2 दिन की मुलाकात है. लेकिन बाबा जी बहुत अच्छे है बाबा जी को हमारे से ज़्यादा क्योंकि परिक्रमा कैसा करने का कैसा नहीं करने का ये सब कुछ है ना ज्ञान है. लेकिन हम लोग को इतना तो पता नहीं है. लेकिन बाबा जी हम लोग को समझते बताते हैं ऐसा करो ऐसा करने के बाद ऐसा हो जाएगा. लेकिन बाबा जी को बहुत पता है जंगल का है ना. जंगल में जो जड़ी बूटी है ना बहुत जड़ी बूटी है. हाँ बाबा जी को बहुत अच्छे से ज्ञान है. पण बाबा जी है ना बाबा जी आप है ना फराली है पूरा कितना साल का? हम तो लाइफ टाइम. ये सबसे ये पूछने ये बहुत अच्छा है. ये जो है ना बाबा जी है ना
फराली है, खाते नहीं है, खाली लाइफ टाइम जीवन में ये ऐसे संत महात्मा है जो परिक्रमा में हम लोग को मिले, हमारा भाग्य है ये। आणि हमारा भाग्य है क्या, आप हमारे को मिले। बहुत अच्छे। नर्मदे हर, नर्मदे हर।